नमस्कार सर्वांना, तर स्वागत आहे तुमचं आपल्या केएम इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनल मध्ये। तर लाडकी बहीण योजनेसाठी एकूण किती अर्ज आले आणि कोणत्या वयोगटातून किती अर्ज आले हे सर्व आपण सविस्तर पाहणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा। तर तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजनेसाठी एकूण 2,45,00,000 अर्ज आलेले आहेत। एकूणच खूप मोठ्या संख्येने महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत। तर अविवाहित महिलांनी किती अर्ज केले, म्हणजे ज्या मुली आहेत त्यांनी किती अर्ज केले तुम्ही पाहू शकता की 2,49,713 मुलींनी अर्ज केलेले आहेत। तर विवाहित महिला पाहू शकतोय आपण 25,86,805 विवाहित महिलांनी अर्ज केलेले आहेत लाडकी बहीण योजनेसाठी। तर कोणत्या वयोगटातून किती अर्ज आले, म्हणजेच की 21 ते 65 वयोगटासाठीच लाडकी बहीण योजना होती। तर 21 ते 30 वयोगटातून एकूण किती अर्ज आले आपण पाहू शकतोय की 7,11,111 अर्ज आलेत 21 ते 30 या वयोगटातून। तर 30 ते 40 या वयोगटातून 9,82,119 अर्ज आलेले आहेत। आणि विधवा महिला आपण पाहू शकतो की 1,15,545 विधवा महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत। तर लाडकी बहीण योजनेसाठी घटस्फोटित ज्या महिला आहेत त्या किती महिलांनी अर्ज केले, तर आपण पाहू शकतो की 11,005 महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी हा अर्ज केलेला आहे। तर एकूणच लाडक्या बहिणींना खूप मोठी अशी रक्कम भेटणार आहे। तर एकूणच भरपूर अशा संख्येने या योजनेसाठी महिलांनी अर्ज केलेले आहेत आणि लवकरच आता पात्र यादी आपल्याला जाहीर झालेली आहे। तर तुम्ही जर या योजनेसाठी पात्र झाला असाल किंवा जर तुम्हाला मेसेज अप्रूव्ड असा आला असेल तर तुम्ही आपलं आधार लिंकिंग करून घ्या। जर तुम्ही अजूनही आधार लिंकिंग करून घेतलं नसेल तर आता आपल्याला अगोदर आधार लिंकिंग करू द्या। म्हणजेच तर लाडक्या बहिणीचे जे पैसे आपल्याला 19 ऑगस्टला भेटणार होते तर ते आता आपल्याला 17 ऑगस्टलाच भेटणार आहेत। तर एकूणच आपल्याला 2 दिवस अगोदरच आपल्या अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये जमा होणार आहेत। तर याच्या अगोदर आपल्याला जाहीर करण्यात आले होते की 19 तारखेला म्हणजेच की रक्षाबंधना दिवशी हे पैसे भेटणार होते, पण आता हे पैसे 17 ऑगस्टलाच भेटणार आहेत। तर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। धन्यवाद।